वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस रुग्ण गायब प्रकरण उघडकीस आणणारे दादासाहेब गायकवाड यांनी ससून रुग्णालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले। बेवारस आणि गरीब रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी उपोषणकर्ते गायकवाड यांनी मागणी केली आहे। प्रशासन या जागेवरती आम्ही रोडवरील फुटपाथवरील जे मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार लोक आहेत त्या लोकांना आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये भरती करतो। जसं मी 2013 पासून इसवी 2013 पासून काम करतो, परंतु आम्हाला फक्त ह्या आजपासूनच्या पाठीमागच्या 4 वर्षापर्यंत जेही 80 पेशंट, मी अंदाज सांगतो 80 पेशंट जे मी दाखल केलेले आहेत ससून हॉस्पिटलमध्ये 4 वर्षामध्ये, त्या 80 पेशंट ससूनमधनं गायब झालेले आहेत। ते गायब कसे झाले याचा हिशोब यानं द्यावा, दिनं द्यावात, अधीक्षकांनी द्यावात, ससून हॉस्पिटलनं द्यावात। आणि ह्याच्यावरती आम्ही रितेश भाऊ गायकवाड आणि आम्ही या जागेवरती सापळा रचला आणि याच्यामध्ये आदिक कुमार हा डॉक्टर जो आहे आणि त्याचा सहकारी डॉक्टर याच्यामध्ये ते अडकले, सापळ्यामध्ये अलगद सापडले आणि त्याबाबत त्यांनी मनोरुग्णालयाच्या समोर येरवड्याला तिकडं उसनवाडी पोलीस ठाण्याच्या शेजारी समोरच्या साईडला फेकून दिले अज्ञातस्थळी, निर्जनस्थळी। त्यानंतर भाऊंनी मला फोन केल्यानंतर त्या जागेवरती गेलो असताना आम्ही पोलिसांना फोन केला 108ला फोन केल्यानंतर पुन्हा त्या संबंधित याच्यामध्ये आणून टाकलेलं आहे। त्यानंतर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सगळं TV चॅनलनी याची अपडेट घेतली, बातम्या लावल्या आणि त्यानंतर ससून प्रशासनानं त्या 2 आदिक कुमार आणि त्याच्या सहकार्याला कामावरून निलंबित केलेलं आहे। ते केवळ तोंडाला पानं पुसण्यासारखं काम केलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की आदिक कुमार याच्यावरती अपहरणाचा गुन्हा, मनुष्यवधाचा गुन्हा, मनुष्याचा खून करण्याचा प्रयत्न आणि आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत। आणि डीन आणि अधीक्षक यल्लाप्पा जाधव, RMO संबंधित विभागाचा विभाग प्रमुख ह्या लोकांना देखील याच्यामध्ये सह आरोपी करावेत अशी आमची मागणी आहे।